कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला हे पटत नाही हा। असं कसं अचानक त्यांनी बोलवून घेतलं तुला, आणि तेही भाऊ स्वतः घ्यायला आले? दिव्या जरा गप्प बसशील का? आणि सगळं व्यवस्थित होतंय ना, मग काय प्रॉब्लेम आहे तुला? मला काय प्रॉब्लेम आहे? हा मग कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये ना। थांबा सगळ्यांनी, त्यांना त्यांचा वेळ हवाय तो घेऊ दे त्यांना, मग होईल सगळं नीट। होणार, सगळं व्यवस्थित होणार। मी देवी आईला सांगितलंच आहे, सगळं व्यवस्थित झालं ना तर 5 नारळाचं तोरण होईल तुला। आई तू हे सगळं कर, पण तो आधी उपवास सोड आणि जेवून घे ना ग। नाही नाही हा, आत्ता सांगितलं ना मी तुला, 2 दिवस झाल्याशिवाय मी काही उपवास सोडणार नाही हा। आई तुझा उपवास आहे म्हणून, आणि तुझ्या तब्येतीसाठी मी खोटं बोलले, माफ कर मला। मला तुमच्याशी जरा बोलायचं। आशू, सगळं आता ऐकणं, बोलणं आणि समजण्याच्या पलीकडे गेलंय। भाऊ, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तरी मला बोलू द्या। माझं काय म्हणणं आहे, तू काही नको बोलूस, मला प्लीज आता बोलू दे आई। बोल। हे बघा, मी जे काही वागतोय, मी जे बोलतोय ते कोणाला तरी पटतंय आणि कोणाला नाही पटत आहे। आणि तुमचं बरोबर आहे, तुमचे पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत, तुमचं म्हणणं तुमच्या जागी एकदम बरोबर आहे। आणि भाऊ, तुम्ही म्हणता ते खरं आहे की थर्ड पर्सननी जे बघितलंय, तुम्हाला जे बाहेरून दिसतंय ते वेगळं आहे। पण माझं जे काही म्हणणं आहे, या सिच्युएशन मधनं मी जातोय, मी सफर करतोय, त्यामुळे माझं काय, माझा विचार कोण करतोय? हे बघा, मला एवढंच म्हणायचंय की आता मी लहान नाहीये, माझे डिसिजन मला घेऊ द्या ना। अरे पण आम्ही कुठे असं म्हणतोय की तू तुझे निर्णय घेऊ नको। पण तुम्ही असंही म्हणत नाही की तू तुझे निर्णय घे। हे बघ आई, ज्या परिस्थितीत लग्न झालं, जो काही गोंधळ झाला सगळा, भाऊंनी जो एक डिसिजन घेतला की आशूचं शिवाशीच लग्न होणार, मग त्यांनी कोणाचंही काही ऐकलं नाही। तुलाही त्रास झाला, मलाही त्रास झाला, इनफॅक्ट सगळ्यांनाच त्रास झाला। तूही आता तसंच वागतेस, तू माझ्या मागे लागलीस की आशूसाठी नवीन सून आणायची। अरे पण पुढचा विचार नको का करायला? उशीर झाला तर गोष्टींना। आई, तुला माझी काळजी आहे मला माहिती आहे, आणि म्हणूनच तू बोलतेस। आणि भाऊ, तुम्ही जो काही स्टँड घेतलाय तो माझ्या भल्यासाठीच आहे, पण एवढी घाईघाई नाही करू शकत मी या डिसिजन मध्ये। हा आयुष्यातला खूप महत्वाचा डिसिजन आहे, मला थोडासा वेळ द्या, मला विचार करू दे। माझं ना लाईफच सॉर्टेड नाहीये, मला सगळं सॉर्ट तर करू दे, मला क्लॅरिटी येऊ दे, मग मी हा डिसिजन घेईन। आपण जसं मागच्या वेळेस घाईघाईत डिसिजन घेतला आणि लग्न केलं, ती चूक परत आत्ता करायची आहे का? आशू, असं अजिबात म्हणणं नाहीये। पण होतंय तेच ना। हे बघ आई, तू मला नवीन सून हवी आहे असा अट्टाहास आता नको धरूस। आणि भाऊ, तुम्ही शिवाच एकदम बेस्ट सून आहे हा आग्रह नका धरू। मला माझ्या परीने विचार करू दे, डिसिजन घेऊ दे। आफ्टर ऑल तुम्ही मला इतक्या प्रेमाने वाढवलंय, इतक्या रिस्पॉन्सिबली वाढवलंय आणि संस्कार केले चांगले माझ्यावर, मी माझे निर्णय घेऊ शकतो ना। त्यामुळे माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा तुम्ही दोघांनी। आणि हा जो काही एक मोठा लाईफ डिसिजन आहे तो माझा मला घेऊ द्या। ठीक आहे आशू, तू तुझा वेळ घे, पण हीच वेळ आहे जी तुला सत्य काय, असत्य काय, बरं काय, वाईट काय याची जाणीव करून देईल। अरे पण वेळ निघून गेली। प्लीज माझ्यावर विश्वास ठेव। हे बघ, मला तुला दुखवायचं नाहीये, त्यामुळे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव।
आणि माझा जो निर्णय असेल त्याची पूर्ण जबाबदारी मी घेईन. तू मला फक्त साथ दे. मान्य आहे त्याला वेळ हवा आहे विचार करायला, पण उशीर झाला तर आपण काय करायचं? मला वाटतं आशू आता निर्णय घेऊ शकतोय. काहीच कळत नाहीये पप्पा. मी कितीही सगळ्याला सामोरं जायचा प्रयत्न केला तरी मला खूप भीती वाटते आता. मी गळून पडेन पप्पा. माझ्या हाती काहीच उरणार नाही असं वाटतंय. हो, मी हरत चालले. मी हरतेच आहे. माझ्याकडनं काही धड होतच नाही. मला वाटलं होतं मी सगळ्या गोष्टी नीट करीन, सगळ्या गोष्टी लाईनीवर आणीन, पण असं काहीच करता येत नाही मला. आणि जर मी काहीच करू शकले नाही ना तर माझा आणि आशूचा डिवोर्स एकदम कन्फर्म आहे. आणि जर असं काही झालं ना तर मला नाही माहित मी काय करीन, मी कशी वागीन, काहीच मला माहित नाही. कारण एकही गोष्ट माझ्या बाजूने नाही घडत आहे. मी कितीही प्रयत्न केले तरी थोबाडावरच पडते. हरतेच आहे. मी तुमच्या समोर येऊन उभी राहते माहितीये का? कारण इतकं सगळं होऊन पण नाही एक गोष्ट एकदम फिट आहे, तुम्ही सांगितलेली की कितीही प्रयत्न हाणून पडले ना तरी डबल प्रयत्न करायचे, हार नाही मानायची. मी कितीही थकले तरी प्रयत्न करत राहणार. आशूवर प्रेम आहे ना माझं, ते नाही हरू देणार मी. त्यामुळे आशूला जे काही गैरसमज झालेत ना ते सगळे समोर आणेन आणि त्याला खरं काय ना ते देईनच दाखव. कारण शेवटी तुम्ही म्हणता ना, खरं कधीच लपून राहत नाही, ते कधी ना कधी समोर येतच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.